कारण जर विद्यार्थी नीटच्या माध्यमातून MBBS साठी सिलेक्ट झाला तर त्याचा होणारा खर्च आणि MBBS मध्ये सिलेक्ट नाही झाला तर त्याचा होणारा खर्च याच्यामध्ये जवळजवळ 1 कोटीचा डिफरंट आहे. त्याची गुणवत्ता नाही, पण त्यांच्या मुलाला डॉक्टर करायचं आहे. ते पालक उद्याचा खर्च कमी व्हावा यासाठी चुकीच्या मार्गाने प्राध्यापकांना म्हणा किंवा क्लासेसच्या माध्यमातून हा चुकीचा मार्ग अवलंबतात. त्यांचं करिअर करण्याचा प्रयत्न करतात, श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात, पण विद्यार्थ्यांना, खूप चांगल्या गुणवंत विद्यार्थ्यांना, मेहनती विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अक्षरशः खेळतात आणि त्यांना बरबाद करतात. नीट UG 2026चे पेपर फुटीनंतर संपूर्ण देशामध्ये अत्यंत असंतोष पसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी शिक्षक असतील, प्राध्यापक असतील किंवा शिक्षण व्यवस्था असेल, प्रत्येक भाग या पेपर फुटीमागे सामील असलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. क्राईम ब्रांचने चौकशी केली असता 11 आरोपी देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत. याच पेपर फुटीबाबत आज आपण चर्चा करणार आहोत. मानगड परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि रणपिसे क्लासेसचे संचालक संतोष रणपिसे सर यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत की या पेपर फुटीमागे नक्की काय कारण असू शकतात आणि त्याच्यामध्ये काही आर्थिक गणितं असतात का. ते एक संस्थाचालक आहेत, त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने या गोष्टी समजावून सांगू शकतात. नमस्कार सर, मी आपले स्वागत करतो शक्ती न्यूज मराठी चॅनलमध्ये. नमस्कार. आपण जर पाहिलं तर आता नीट पेपर फुटीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष जो आहे तो पसरलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ज्या वेळेला आपण क्लासेस चालवता, आपण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करता, आपल्याकडे मोठ्या संख्येने विद्यार्थी ज्या वेळेला येत असतात, पेपर फुटीनंतर या विद्यार्थ्यांची एकंदरीत मानसिकता काय झालेली आपल्याला पाहायला मिळते. पहिल्यांदा जेव्हा पेपर फुटीसारखं, कारण नीट किंवा JEE असेल, या अत्यंत ग्लॅमरस असणाऱ्या एक्झाम आहेत, त्याचबरोबर प्रचंड अवघड आहेत. त्यामुळं अनेक विद्यार्थी इयत्ता 8वी पासून या परीक्षांचा अभ्यास करत असतात. 8वी पासून 12वी पर्यंत रात्रंदिवस मेहनत करणारेच विद्यार्थी या एक्झाम अतिशय चांगल्या पद्धतीने देऊ शकतात. जेव्हा या परीक्षांचे पेपर फुटल्याच्या बातम्या येतात तेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या मनावरती प्रचंड ताण येतो. ते अत्यंत धक्क्यामध्ये जातात. त्याचं कारण असं आहे, कारण एकदा ही एक्झाम देण्याची जी मानसिकता आहे ती एखादी मोठी वर्ल्ड कपची मॅच खेळण्यासारखी आहे आणि तीच मानसिकता, तोच परफॉर्म परत त्यांच्या एखाद्या परीक्षेला येईल असे चान्सेस कमी असतात. त्यामुळं असे अनेक विद्यार्थी जे खरोखर प्रामाणिकपणे मेहनतीने ही एक्झाम देतात, त्या विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना अत्यंत धक्का असतो आणि ते या धक्क्यातून सावरताना खूप अवघड असतं. आम्ही आमच्यासारखे क्लासेस असतील, संचालक असू, अनेकदा विद्यार्थ्यांना समजावून सांगून पुन्हा एकदा त्यांची मानसिकता बनवण्याचा प्रयत्न करतो, पण प्रत्येकदा ती मानसिकता त्यांची होतेच असं सांगता येणार नाही. पण आपण जर पाहिलं तर या पेपर फुटीमध्ये पालक, विद्यार्थी असतील किंवा पेपर फुटी करणारे, यांना ही पेपर फुटी करण्याची गरज प्रत्यक्षात का पडते असं तुम्हाला वाटतं. याच्यात 2 कारणं असू शकतात. एक तर या परीक्षांना खूप मोठं ग्लॅमर आहे. मीडियावरती क्लासेस व्यावसायिकतेच्या साधनासाठी किंवा व्यावसायिकतेसाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याची ॲडव्हर्टाईज करतात. त्यामुळे अनेक विद्यार्थी ज्यांची तशा पद्धतीची कॅपॅसिटी नाही किंवा त्यांची गुणवत्ता नाही, त्यांचे पालक किंवा ते विद्यार्थीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात या परीक्षेकडे ओढले जातात. आणि काही महत्त्वाकांक्षी विद्यार्थी असतात तेही या परीक्षेकडे ओढलेले असतात किंवा त्यांची महत्त्वाकांक्षाच तेवढी असते आणि त्यांच्याकडे गुणवत्ता पण तेवढी असते. प्रश्न असा राहतो याच्यामध्ये, हे जी लोक सर्व जातात ग्लॅमरस म्हणून, त्यांना नंतर खूप अपेक्षा वाटते की आपण ह्याच्यात गेलंच पाहिजे किंवा आपण ह्याच्यात जिंकलंच पाहिजे. याचं कारण पुन्हा आर्थिक गणित याच्यात महत्त्वाचं आहे. कारण जर विद्यार्थी नीटच्या माध्यमातून MBBS साठी सिलेक्ट झाला तर त्याचा होणारा खर्च आणि MBBS मध्ये सिलेक्ट नाही झाला तर त्याचा होणारा खर्च याच्यामध्ये जवळजवळ 1 कोटीचा डिफरंट आहे. म्हणून अनेक पालकांची इच्छा, ज्यांची गुणवत्ता नाही पण त्यांच्या मुलाला डॉक्टर करायचं आहे, ते पालक उद्याचा खर्च कमी व्हावा यासाठी चुकीच्या मार्गाने प्राध्यापकांना म्हणा किंवा क्लासेसच्या माध्यमातून हा चुकीचा मार्ग अवलंबतात. आणि आज 22 लाख विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये अत्यंत मोठा, म्हणजेच एकतर NTA सारख्या एका परीक्षा घेणाऱ्या संस्थेचा सुद्धा याच्यात नाहक बदनामी झाली. काही विद्यार्थी चांगले आहेत, गुणवत्ता आहेत, त्यांचीही बदनामी झाली, अनेक क्लासेसची पण बदनामी झाली. पण जे लोक हे करतात याच्यामध्ये खूप मोठं आर्थिक गणित आहे, एवढं निश्चित. सर, आपण देखील क्लासेस चालवता, पण ज्या वेळेला विद्यार्थी आपल्या क्लासमध्ये येतो तर एक आपण पाहिलं तर या प्रकरणामध्ये जे क्लासेस चालवतात, क्लासेसचे संचालक आहेत, संस्थापक आहेत,
असा एक आरोपी देखील आहे. तर पेपर फुटीपर्यंत ह्या क्लासेसला जाण्याची गरज का पडते? सर्वात महत्त्वाचं आहे की एकदा का तुम्हाला पैशांची ओढ लागली किंवा कुठल्याही माध्यमातून आपण श्रीमंतच व्हायचं आहे किंवा माझा क्लास खूप मोठाच झाला पाहिजे, हा जो अट्टहास आहे, त्यामुळे काही क्लासेसना या मार्गाने जावं लागतं. काही लोक प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करतात, चांगले विद्यार्थी घडवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याच्यातून विद्यार्थ्यांना यशस्वी करून एक समाधानाची बाब म्हणून ते समाधान व्यक्त करतात. तर काही लोकांना याच्यात आपल्या क्लासचं नाव मोठ्या पटलावरती यायला पाहिजे किंवा आपण श्रीमंत झालं पाहिजे, मग कसंही माध्यमातून पैसे कमवायचे, ती लोक अशा चुकीच्या मार्गाने जाऊन विद्यार्थ्यांना ते त्यांचं करिअर करण्याचा प्रयत्न करतात, श्रीमंत होण्याचा प्रयत्न करतात. पण विद्यार्थ्यांना, खूप चांगल्या गुणवंत विद्यार्थ्यांना, मेहनती विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी अक्षरशः खेळतात आणि त्यांना बर्बाद करतात. असं विद्यार्थ्यांच्या आयुष्याबरोबर जे खेळतात, पेपर फुटी करतात, ते शिक्षक असू द्या किंवा शिक्षण संस्था असू द्या किंवा त्याच्यामध्ये पेपर फुटी करणारे दलाल असू द्या किंवा ते पेपर फुटीसाठी प्रवृत्त होणारे पालक असू द्या किंवा विद्यार्थी असू द्या, अशा लोकांना कशा पद्धतीची शिक्षा व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर्वात महत्त्वाचं आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात किंवा अत्यंत महत्त्वाच्या परीक्षेमध्ये, अवघड एक्झाममध्ये जेव्हा अशा पद्धतीचं काहीतरी चुकीचा मार्ग अवलंबला जातो, त्यामुळे संपूर्ण देशातील परीक्षा व्यवस्थाच किंवा सर्वच परीक्षांवरती अत्यंत एक विश्वासार्हता त्याची कमी होते. त्यामुळे पालक असू द्या, विद्यार्थी असू द्या, कारण विद्यार्थी पालक यांच्याशिवाय ही लोक चुकीच्या मार्गाला जात नाही. बरोबर. त्यामुळे जे विद्यार्थी आहेत किंवा जे पालक या पद्धतीने हे प्रकरण करतात, त्यांच्यावरती पहिल्यांदा बॅन आणला पाहिजे. त्यांचं पुढचं शैक्षणिक करिअर आहे किंवा त्यांना ही जी काही पुढची एक्झाम आहे त्यांना देण्यासाठी बंदी केली पाहिजे, कायमची बंदी केली पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, जे क्लासेसचे संचालक असतील किंवा ज्या काही प्राध्यापक असतील, ही लोक जर अशा माध्यमातून, चुकीच्या माध्यमातून श्रीमंत होण्याचा प्रकरण करत असतील तर त्यांच्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई केली पाहिजे. त्यांचा या माध्यमातून जो मोठा डोलारा उभा आहे, तो डोलारा संपूर्णपणे बॅन केला पाहिजे आणि त्यांना या क्षेत्रात, म्हणजे शैक्षणिक सारख्या पवित्र क्षेत्रात पुन्हा येण्याची संधी ही पूर्णपणे बंद केली पाहिजे. तर हे होते आपल्यासोबत संतोष रणपिसे सर. त्यांनी अतिशय परखडपणे आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे की यामागे नक्की आर्थिक गणित काय असतं, मुलांच्या भविष्यासाठी, गुणवत्ता जे विद्यार्थी असतात त्यांचं करिअर घडवण्यासाठी महत्त्वाचं काय आहे, तर परीक्षा चांगल्या पद्धतीने होणे आणि भयमुक्त होणे, त्याचबरोबर पारदर्शक पद्धतीने होणे, या सगळ्या गोष्टी त्याने स्पष्टपणे आपल्याला सांगितलेल्या आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका.